सूर्यनगर जयलक्ष्मीनगरमध्ये नाल्याचे पाणी घरात, प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिक संतप्त। नांदेड शहरातील वाडी बुद्रुक परिसरातील सूर्यनगर जयलक्ष्मीनगर या भागात ड्रेनेजचे खाण पाण्यामुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे। गट क्रमांक 27F मधील नव्या वस्तीमध्ये घरे बांधून राहणाऱ्या नागरिकांना नाल्याच्या पाण्याचा मोठा फटका बसत आहे। या भागातून जाणारा परंपरागत नाला थेट नागरिकांच्या प्लॉटमधून वाहत आहे। शहरातील सकल भागातून वाहणारे पाणी नागरिकांच्या घरात शिरत आहे, तर इतर भागातील सांडपाणी आणि मनपाचे जलशुद्धीकरणाचे पाणीही याच नाल्यातून सोडले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। परिणामी नाला तुडुंब भरून वाहत असून नागरिकांना घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे। या परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, डेंग्यू सारख्या आजाराचा धोका वाढला आहे। परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय, मनपा आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। दरम्यान प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास नाल्याचे पाणी रस्त्यावर वळवण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे। संदीप पांडे, इथं माझे प्लॉट असून गट नंबर 27 सूर्यनगर येथे प्लॉट आहेत। लोकशाही दिनानिमित्त माननीय कलेक्टर साहेबाला अर्ज दिला होता, त्याची दखल घेतली नाही। त्यानंतर मनपा आयुक्त यांना पण नालाचं पाणी साफ करून द्या म्हणून केलं होतं। त्यानंतर माननीय तहसीलदार यांना पण दिलं होतं निवेदन, पण त्यांनी पण काहीच केलं नाही। त्यांनी BDO मार्फत एक पत्र निघालं ते की ग्रामसेवक यांना ते पत्र प्राप्त झालं, तरी पण ग्रामसेवकानं सुद्धा काही कारवाई केली नाही। त्याच्यानंतर आम्ही नाला यशोविहारच्या साईडनं काढा इच्छितो, तर यशोविहारवाले विरोध करत आहेत। इकडून काढायला होतं काही शेत मालक विरोध करत आहे, तरी आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा आम्ही हे नाला बंद करू। पाणी कुठं जायचं ते जाईल, आमचा काही संबंध राहणार नाही। बाजूच्या गल्लीवाल्याचा आरोग्याचा धोका आहे, घाणीचे साम्राज्य वाढण्याची शक्यता आहे। तरी प्रशासनाला एक विनंती आहे आमची अखेर की याची दखल घ्यावी। हे माझं स्वतःचं घर आहे। माझं नाव आहे संतोष शिवाजीराव बोबडे। मी या ठिकाणी आज 4 वर्षापासून रहिवासी असून वाडी येथील 27F गटातील हा एरिया आहे। या ठिकाणी जलशुद्धीकरणाचं पाणी, तसेच ग्रामपंचायतचं आउटलेट पाणी, संडासचं पाणी, जे सांडपाणी इथं येत आहे। आणि या ठिकाणी नाल्याचं आणखी विल्हेवाट न लावल्यामुळे माझ्या घरासमोर घरामध्ये इथं दुर्गंधी पसरली आहे। मोठमोठे साप, अनेक जनावरं इथे येत आहेत। मच्छर, डेंग्यूचे परिणाम होण्याची शक्यता आहे। मुलगा आहे 12वीला, त्याला शिक्षणासाठी मच्छराने आता अभ्यास करायला खूप त्याला अडचण निर्माण होत आहे। या ठिकाणी प्रशासन किंवा ग्रामपंचायत दखल घेत नाही आहेत, तरी आपण यासाठी काहीतरी सोय करावी ही माझी विनंती। सूर्यनगर सर्वे नंबर 27F वाडी बुद्रुक येथे हे नाला आहे। हे नाला आतापर्यंत आम्ही खूप वेळेस यांच्यावर पाठपुरावा केला, ग्रामसेवकाकडे गेल्या, सरपंचाकडे गेल्या, महानगरपालिकेत गेल्या की भाई नाल्याचं काहीतरी विल्हेवाट लावा। आमच्या स्वतःच्या पैशाला आम्ही खर्च करू, नाली काढून देऊ, पण याला मार्ग दुसरीकडे काढून द्या, कारण का आमचे प्लॉट आहे त्याच्यामध्ये आणि इथं वस्ती आहे। या नाल्याच्या आजूबाजूने पूर्ण भरलेले लोक आहेत राहणारे, लहान लहान लेकरं आहेत, मच्छर खूप इथे येत आहेत। हा पाणी पुऱ्या नांदेडहून दीपनगर, पुन्हा काबरानगर, वामननगर, ज्ञानेश्वरनगर, यशनगरी इथून पूर्ण पाणी ड्रेनेज याच्यात मिसळलेलं आहे। आणि त्यातल्यात नगरपालिकेचं जे वॉटर फिल्टर आहे इथं काबरानगरला जलशुद्धीकरण केंद्र, त्याचं पाणी याच्यामध्ये सोडलेलं आहे आणि त्याच्यासोबत हा ड्रेनेजचं पाणी लोकांनी याच्यात जोडलेलं आहे। हे दोन्ही मिळून पाण्याचा प्रवाह जास्त आहे इथं, आणि पाणी इथं 12 हमीश इथंच वाहायला, आणि लोक याच्यामध्ये कचरा टाकून या पूर्ण आमच्या गल्लीमध्ये पाणी घुसायलं। त्याच्यामुळं पाणी इथं तुंबून राहायला आणि रोज मच्छर व्हायला आम्ही खूप हे केलं, तरी प्रशासनाने याच्याकडून जरा हे करून आमच्या जनतेला न्याय द्यावा। मी नारायण पावडे बोलतो। इथं माझं घर असल्यामुळं हे पाण्याची दुर्गंधी वाढलेली आहे नाल्याची, आणि ते आपलं कोणतं जलशुद्धीचं पाणी येते याच्यामध्ये। पुन्हा ते यशनगरीकडून येते,
पुन्हा ते दीपनगरकडून पाणी येते, इथं आम्हाला त्रास व्हायला आहे. आता हे खूप डेंग्यूचा त्रास व्हायला आहे आणि दुर्गंधी वाढल्यामुळं आम्हाला खूप त्रास व्हायला आहे. काय मागणी शासनाकडे? शासनानं आमची हे दक्षता घ्यावं, लवकरात लवकर करून द्यावं, नाला करून द्या. नाला करून द्यावं. या पाणी कोणी बी काढून द्या. हां मुख्य मागणी म्हणजे ते सूर्यनगर मध्ये वस्ती आहेत आमचे आणि मोर चौकातून पाणी वाहून इकडं म्हणजे येशूवरच्या पाठीमागून हे आलेत. तिथं म्हणजे नाली बंद केल्यामुळे सगळं पाणी आमच्या सूर्यनगरच्या परिसरात शिरलेलं आहे. तर त्याच्यामुळे डेंग्यू, ताप वगैरे मलेरिया होण्यासारखा धोका आहे. तरी लहान लहान लेकरं बाळ असल्यामुळे थोडं सरकारनं काळजी घ्यावी याची एक सरकारला विनंती आहे.